बाहेर पावसाचं वातावरण आणि या गरम-गरम इडल्या नाश्त्यासाठी आज बनवल्या होत्या आणि काल भद्रामारुतीला गेलो होतो, तर त्या ठिकाणून मग ते नारळ फोडलं होतं ना, मग ते थोडंसं उरलेलं होतं. म्हटलं त्याची चटणी बनवूया. ओल्या नारळाची चटणी आणि मस्तपैकी इकडे वाफाळलेल्या मस्त गरम-गरम इडल्या असं छान कॉम्बिनेशन आहे. मस्त छान नाश्ता वगैरे केला आणि शॉपमध्ये जाऊन मग देवपूजा वगैरे करून घेतली आणि शॉपमध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत. ते तुम्हाला आता पुढे कळेलच कोणते चेंजेस वगैरे आम्ही केलेले आहेत ते. आधी जे काउंटर होतं ना आपलं ते असं उभं लावलेलं होतं. त्यामुळे थोडीशी जागा पण आटत होती आणि छोटंसं दिसत होतं शॉप. आता ते काउंटर मी असं आडवं लावून घेतलंय. 2 भाग झालेत मग शॉपचे असे आणि इकडे खूप जास्त स्पेस मग उरतो. इकडे छान बसण्यासाठी किंवा मग मागे ट्रायल रूमला सुद्धा छान स्पेस मिळतोय. त्यानंतर इकडे शॉपवरती आता डिस्काउंट वगैरे सेल असं चालू करायचं आहे. म्हटलं कोणत्या कुर्तीजवरती सेल वगैरे लावायचं आहे. तेच इकडे मी एक कुर्ती एका साईडला काढलेल्या होत्या आणि तेच मग आता बघत होते की नेमकं कोणत्या कुर्तीजवरती सेल वगैरे लावायचं आहे. चला तर मग आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.